खूप दिवसांनंतर एका मोठ्या पार्टी केकची ऑर्डर आली होती. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर. 25th ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी 3 kg स्पेसर केक हवा होता, कॉफी कॅरेमल फ्लेवरचा. टोटल 1200 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेऊन मी 8 इंचाच्या व 6 इंचाच्या टीनमध्ये प्रत्येकी 2 केक स्पॉन्ज बेक करून घेतले. केक बॅटर बनवताना मी 1/4 टीस्पून इन्स्टंट कॉफी पावडरसुद्धा मिक्स केली होती. बेक झालेल्या प्रत्येक स्पॉन्जचे मी 3 लेयर्स बनवले. पाण्यामध्ये साखर व 1/4 टीस्पून कॉफी पावडर घालून कॉफी सिरप बनवून घेतले. केक बोर्डवर केकची एक स्लाइस ठेवून कॉफी सिरपने सोक करून घेतलं. व्हिप क्रीममध्ये सुद्धा मी 1/4 टीस्पून कॉफी पावडर मिक्स करून घेतली. सोक केलेल्या केक स्लाइसवर व्हिप क्रीमची एक लेअर देऊन वरून होममेड कॅरेमेल सॉस स्प्रेड करून घेतला. त्यानंतर त्यावर चोको चिप्स स्प्रेड करून घेतले व केकची दुसरी लेअर देऊन परत सेम प्रोसिजर केली. अशा प्रकारे 8 इंचाच्या केक टीनच्या सर्व स्लाइस एकमेकांवर अरेंज करून केक क्रमकोट करून घेतला. सेम प्रोसिजरने 6 इंचाचा केकसुद्धा बनवून घेतला व दोन्ही केक फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतले. फायनल फ्रॉस्टिंगसाठी व्हाईट क्रीममध्ये 2 ड्रॉप रेड व 2 ड्रॉप येल्लो कलर मिक्स करून पीच कलरची क्रीम तयार करून घेतली. दोन्ही केकला सेम क्रीमने फ्रॉस्टिंग करून घेतली. तुम्हाला तर माहितीच आहे, स्मूथ फिनिशिंगसाठी मी पाण्याचा स्प्रे वापरते, त्यामुळे अगदी छान आणि स्मूथ फिनिशिंग येते. 8 इंचाच्या केकवर स्पेसर व त्यावर 6 इंचाचा केक ठेवणार होतो. या दोन्ही गोष्टींच्या वजनाने खालचा केक दबून जाऊ नये यासाठी त्यामध्ये प्लॅस्टिक डॉवल्स इन्सर्ट करून घेतल्या. केकला छान शाईन येण्यासाठी सिल्वर कलरचा स्प्रे करून घेतला. सेम पद्धतीने वरचा म्हणजे 6 इंचाचा केकही फ्रॉस्टिंग करून घेतला. दोन्ही केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून मी स्पेसर डेकोरेट करायला घेतला. सर्वात आधी मी स्पेसरला फेरी लाईट गुंडाळून घेतली. त्यानंतर ग्लूगनच्या मदतीने रेड व्हाईट रोजेस स्टिक करून घेतले. थोडेसे लीव्स व जिप्सीचे फ्लावर स्टिक करून घेतले. त्यानंतर स्पेसरचा लुक खूपच छान आला होता. फेरी लाईट ऑन करून कपलचा एक स्टॅच्यू ठेवून घेतला. तुम्ही बघू शकता आपला स्पेसर किती छान दिसतोय ते. त्यानंतर दोन्ही केकला रेड व्हाईट रोजेस, लीव्स व जिप्सीचे फ्लावर्स लावून डेकोरेट करून घेतला. त्यानंतर व्हाईट कलरचे एडिबल स्प्रिंकलर्स टाकून घेतले. यात मी 0 नंबर व त्यापेक्षा थोडे मोठे असे दोन्ही प्रकारचे स्प्रिंकलर्स वापरले आहेत. हे स्प्रिंकलर्स टाकल्यावर केकचा लुक खूपच छान आला होता. स्पेसर ठेवण्याची जागा सोडून वरच्या बाजूनेही थोडेसे स्प्रिंकलर्स, रोजेस व जिप्सीचे फ्लावर लावून केक डेकोरेट करून घेतला. सेम पद्धतीने वरचा केकही डेकोरेट करून घेतला. हे दोन्ही केक मी 2 वेगवेगळ्या बॉक्समध्ये पॅक करून दिले आणि एका वेगळ्या बॅगमध्ये स्पेसर, टॅग, नाईफ वगैरे सगळं दिलं. कस्टमर जेव्हा केक घ्यायला आले तेव्हा केक कसा असेंबल करायचा हे मी त्यांना एक्सप्लेन केले होते. त्याप्रमाणे व्हेन्यूवर जाऊन त्यांनी स्वतःच तो केक असेंबल करून घेतला आणि तुम्ही बघू शकता केकचा लुक किती सुंदर दिसतोय ते. कस्टमरलाही केकची टेस्ट व लुक दोन्हीही खूप आवडलं. आजचं केक डेकोरेशन आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला येतच राहतील. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत